सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोटे एमआयडीसी मधील एका प्लॉटवरती विषारी राख टाकल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केल्यास वैभवजी खेडेकर यांचा आंदोलनाचा इशारा। खेड समर्थनगर साई मंदिर समोरील रस्ता आणि गटार संदर्भात नागरिक त्रस्त। महाड मनसेच्या शहर अध्यक्षांचं अनोखं आंदोलन। कशेडी बंगला येथील श्री स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचं आयोजन। आणि मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली वयाच्या 74व्या वर्षी रसाळगडाची भ्रमंती। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिनांक 4 जुलै रोजी लोटे एमआयडीसी मधील एका प्लॉटवरती विषारी राख टाकण्यात आली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका त्यावेळेस घेतली, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्वरित कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन छेडू असं निवेदन देखील देण्यात आलं। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाशजी महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, मिलिंद नांदगावकर, प्रदीप भोसले, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष संदेश साळवी, चिपळूण माजी शहराध्यक्ष राजेश गोंजारी, प्रशांत राऊत व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 जुलै रोजी लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये योजना केमिकलच्या पुढच्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाचा कचरा त्या ठिकाणी टाकलेल्याचं आमच्या कार्यकर्त्यांना आढळलं। गेल्या अनेक दिवसापासून लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। हवेचं प्रदूषण, त्याचप्रमाणे जलप्रदूषण आणि उघड्यावर कचरा टाकणे सातत्यानं हे प्रकार या एमआयडीसी मध्ये होते। हे जे इंडस्ट्रीचे जे मालक आहेत, हे मालक कुणालाच घाबरत नाहीत, ना प्रशासनाला, एमपीसीबीला, पोलिसांना, ना तिथल्या गावकऱ्यांना। बिनधास्तपणे प्रोडक्शन करताना कुठल्याही कायद्याचं पालन न करता इथल्या जमिनीमध्ये रसायन सोडण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत। आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आवाज उठवत असताना देखील सॅम्पल घेऊन तपासणीच्या नावाखाली अनेक दिवस हे विषय प्रलंबित ठेवायचे आणि मग लोक हे प्रकरण विसरल्यानंतर त्यांना क्लीन चिट द्यायची, अशा पद्धतीचं वातावरण एमआयडीसी मध्ये आहे। मला वाटतं यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवलेला आहे आणि या संदर्भात एमपीसीबीचे अधिकारी असतील किंवा एमपीसीबीचे अध्यक्ष असतील यांना देखील आम्ही या गोष्टी सातत्याने पत्र लिहून सांगितलेल्या आहेत। आता एमपीसीबीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष याच तालुक्याचे आहेत, या पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजाताई आहेत। आम्ही यांच्याकडे जाऊन या एमआयडीसी बद्दल ज्या काही गोष्टी ते सांगणार आहोत, जे दोषी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहोत आणि दोषी इंडस्ट्रीवाले आहेत, मालक आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करायला लावणार आहोत। या एमआयडीसी मध्ये उद्योग यावेत ही आमची भूमिका आहे, परंतु घातक रसायन टाकून प्रदूषण करू नये ही देखील आमची विनंती आहे। आणि अशा जर का मुजोर याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यांची गाठ आहे, एवढं मात्र त्यांनी लक्षात घ्यावं। धन्यवाद। खेड समर्थनगर साई मंदिर समोरील रस्ता आणि गटाराचं काम गेली 4 महिने सुरू असून सध्या ते बंद स्थितीत आहे। रस्त्यावर सगळं मटेरियल पडलं असून नागरिकांना आणि वाहन चालकांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। याची दखल प्रशासनही घेत नाही की इंजिनियरही घेत नाही। या बाबतीत संबंधितांना फोन केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल असं उत्तर मिळतं। 2 दिवसात याचा निकाल लावला नाही तर 4ही बाजूने रस्ता बंद करू आणि या कॉन्ट्रॅक्टरला काम करू देणार नाही असा इशारा समर्थनगर येथील रहिवाशांनी दिलाय। तर हे जे रस्त्याचं झालेलं आहे तो विषय वेगळाच आहे, पण गटाराचं काम पण चालू आहे। 4 महिने झालेले आहे गटाराचं हे काम चालू आहे समर्थनगर मध्ये। सदरचा कॉन्ट्रॅक्टर नायर आहे, इंजिनियर कोण आहे त्याचं काय नाव नाही माहिती, कुलकर्णी म्हणून आहे, पण त्यांना आम्ही फोन केला होता। फोन करून सुद्धा तो काही इंजिनियर इथं समोर जागेवरती कधी येत नाही। नायरांचं जे काम जे चालू आहे ते पहिल्यांदा जे इथे गटाराचं काम केलेलं होतं त्याच्यामध्ये जे स्टीलचे रॉड होते ते मजबूत रॉड होते आणि आता जे टाकलेले आहेत ते त्यांनी एकदम साध्यातले रॉड टाकलेले आहेत। आणि हे काय काम जवळजवळ
4-5 महिने काम रखडलेलंच आहे। हे इथे रस्त्यावरती आमच्या इथे दगडाचे ढिगारे टाकून ठेवलेले आहेत, त्यांची ती मशिनरी इथंच टाकून ठेवलेली आहे। येण्या जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना इथे भरपूर त्रास होतोय। ह्याची दखल काय कोण प्रशासन पण घेत नाही का तो इंजिनियर पण घेत नाही। ह्याच्यावरनं कोणीही त्यांना फोन केलं, कॉन्ट्रॅक्टरना फोन केलं तर सांगतात सरकारी कामामध्ये दखल आणल्यास तुम्हाला गुन्हा दाखल केला जाईल। ह्यांच्या मागं कोण आहे का, ह्यांच्या मागे कुठलं आणखीन कुठली मोठी ताकद आहे का, ह्याचे एवढी दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो हा तो? जर असेल तर त्यांनी समोर यावं, मग त्याला काय उत्तर देतो ते आम्ही आमच्या तऱ्हेने देऊ। 2 दिवसामध्ये जर ह्याचा काय जर निकाल लावण्यात नाही आला तर हे चारही साईडने आम्ही रोड बंद करून ह्याला काम करून देणार नाही, ह्याची दखल घ्यावी। आणि रोडच्या स्लॅबची लेवल हा जे काय असेल ते सगळं त्याला येऊन दे, समोर येऊन दे। सरकारी अधिकारी पण समोर येऊन दे, कॉन्ट्रॅक्टर पण समोर येऊन दे, आमच्या समोर सगळे झालं पाहिजे। हा समर्थनगर एरियाचा गटाराचं काम दिलेलं आहे। मार्चपासून काम चालू आहे, पण एवढं काम थर्ड क्लास आहे की विचारू नका। आज जुलै आलंय तरी काम कंप्लीट नाही झालेत। ऑलरेडी 4 महिने झालेत। इंजिनियरला विचारलं तर सांगतात सोमवारी होईल, बुधवारी होईल, हे असंच आश्वासन देतात। आणि जर कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर कॉन्ट्रॅक्टर बोलतो जर तुम्ही आमच्या कामाच्या ह्याच्यात जर दखल दिलं तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू। मग आम्ही करायचं तरी काय? ही अशी परिस्थिती झालेली आहे। कुठल्याही स्लॅबला लेवल नाही दिलेलं आहे, त्यांनी जसं पाहिजे तसं काम केलेलं आहे। अगोदरचा स्लॅब 12 mm रॉड होता आणि आता त्यांनी 8 mm रॉड टाकलेला आहे। आम्ही विचारलं तर बोलतात नाही हेच टेंडरला पास झालेलं आहे। मोहरी बांधलेली आहे तिथं त्यांनी, मोहरीचा त्याचा काही उपयोग नाही आहे, काही उपयोग नाही त्या मोहरीचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांनी पाणी तिथपर्यंत जात नाही, पुढं पाणी येतच नाही आहे। म्हणजे उगतचे ते पैसे त्यांनी वाया घातलेले आणि 14 ते 15 दिवस हा रोड बंद करून ठेवलेला। म्हणजे एवढं नागरिकाला यांनी त्रास करून ठेवलं आणि टोटल रस्त्यावरती मटेरियल टाकून ठेवलेलं। आम्ही विचारलं हे मटेरियल काढताय काय, तर बोलले तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ह्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही। आम्ही जर तुम्ही ह्याच्यात काय दखल दिला तर आम्ही तुमच्यावरती केस करू, हे अशा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची भाषा आहे। आणि कॉन्ट्रॅक्टर एक वेळा पण येऊन इथं व्हिजिट देऊन गेलेलं नाही की बाबा कामाचं काय, आणि इंजिनियर सुद्धा नाही। ह्यांचं कामाचं काय दखल आहे, काय झालंय, काहीच नाही आहे इथं। का दररोज कामगार नवीन येतो, दररोज कामगार नवीन आहे इथं। महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती, परप्रांतीयांची मुजोरी आणि त्याविरोधात मंगळवारी मीरा भाईंदर येथे निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलिसी बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी त्याच दिवशी अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केल्याचं पाहावयास मिळालं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मूक पद्धतीने निषेध आंदोलन केलं। या फलकावरचा मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। महाराज, महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा। त्यांनी चुकीचे सरकार निवडून दिल्याने आज मराठी माणसावर अन्याय तर परप्रांतीयांची हुजरेगिरी केली जात आहे। आज तुम्ही असतात तर या लोकांचे हातपाय छाटून जीभ हासडली असती। मात्र यापुढे सरकार निवडताना मराठी माणूस नक्कीच काळजी घेईल अशा आशयाची भावना व्यक्त करणारा हा फलक होता। शहरातील प्रमुख नाक्यांवर हा फलक हातात पकडून उमासरे यांनी अनोख्या पद्धतीने हे निषेध आंदोलन केलं। यावेळी गर्दी, गोंगाट, नारेबाजी न करता अत्यंत शांतपणे पण मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या मार्मिक शब्दांनी हे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी उमासरे यांनी माध्यमांसमोर आंदोलनामागच्या आपल्या भावना व्यक्त केल्या। आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे। आज मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन आहे, या आंदोलन व्हायच्या अगोदर रात्री 3:30 वाजता आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नोटीस देऊन अटक करण्यात आलेली आहे। हे सरकार म्हणजे हे गुजरातचे सरकार आहे, दडपशाहीचं सरकार आहे, हे या महाराष्ट्रातील मराठी लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे। मी तुम्हाला सांगतो, हे फक्त निषेध करण्याचं कारण म्हणजे या सरकार विरोधात आहे। मराठी माणसाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही, हे गुजरातचं सरकार आहे। यापुढे सुद्धा असेच मोर्चे निघतील। निषेध म्हणून हा मोर्चा हे ते फलक घेऊन इथं आताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे। येणाऱ्या काळात मराठी माणूस काय आहे हे सरकारला दाखवून देईल, एवढे मी या निषेधामार्फत तुम्हाला सांगू इच्छितो। तालुक्यातील कशेडी बंगला येथील श्री स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रतिवर्षीप्रमाणे विश्वस्त श्री स्वामी समर्थ उपासक
मंडळ दादर मुंबई यांच्या वतीने यावर्षीही उद्या गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव 2025 अतिशय आनंदात स्वामी नामाच्या जयघोषात साजरा होतोय। यामध्ये पहाटे 6:30 वाजता गणेश पूजन आणि श्री स्वामी महाराज दुग्धाभिषेक, सकाळी 8:30 ते 10:30 आरती, अल्पोपहार आणि चहा, सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ गाव साकेडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचे सुस्वर भजन, दुपारी 12:30 ते 1 अन्नदाते आणि मान्यवरांचा सन्मान, दुपारी 1:05 ते 1:30 श्री स्वामी महाराज आरती, दुपारी 1:30 पासून महाप्रसाद, दुपारी 2:30 ते 4 श्रीकृष्ण महिला भजन मंडळ भडगाव उसरेवाडी यांचे सुस्वर भजन, सायंकाळी 6:30 वाजता शास्त्रीय संगीत विशारद साची सचिन वानखेडे संचालिका स्वरसिद्धी गायन वर्ग खेड रत्नागिरी यांचं सुस्वर भजन, सायंकाळी 7:30 वाजता सायंकाळची आरती आणि रात्री 8 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत। त्याचप्रमाणे दर गुरुवारी रात्री महाप्रसाद सुरू करण्यात आला आहे। दर महिन्याच्या पौर्णिमेला दुपारी 1:05 आरती तर 1:30 वाजता महाप्रसाद सुरू करण्यात आला आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने मठामध्ये दररोज दुपारी ठीक 1:05 महाराजांची आरती आणि 1:20 ला खिचडी प्रसाद सुरू केला आहे। तरी सर्व भाविकांनी स्वामी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन विश्वस्त श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर मुंबई यांनी केलंय। मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी नुकतीच रसाळगडावर भ्रमंती केली। वयाच्या 74व्या वर्षी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता। मनसेचे नेते सन्माननीय राजसाहेब यांनी मागे एकदा म्हटलं होतं की समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याऐवजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्व किल्ल्यांचा जीर्णोद्धार करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांना खरीखुरी आदरांजली आहे। त्यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजा की जय। जय भवानी। जय शिवाजी। 1660 साली खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना हा रसाळगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आहे। इथं लहान मोठ्या म्हणून जवळपास 22-23 तोफा आज आहेत। या किल्ल्याचं महत्त्व कोकण पट्टीवर नजर ठेवण्यासाठी म्हणून होतं। आज या किल्ल्यावर उभा राहून मला अत्यंत आनंद होतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या किल्ल्याला झालेला आहे। माझे नेते राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं अव्यवहार्य आणि कुठल्याही स्थापत्यशास्त्रात न बसणारं आपण समुद्रात स्मारक उभा करतोय, त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आपण पुन्हा दुरुस्त केले पाहिजे, त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे। असे किल्ले जेव्हा आपण केले तर आपोआप पर्यटक विद्यार्थी इथे येतील आणि पुन्हा याला जुनी उजाळी मिळेल। मला असं वाटतं सर्व लोकांनी, सर्व शिवप्रेमींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। रसाळगड अत्यंत सुंदर निसर्गरम्य असा किल्ला आहे आणि या किल्ल्याला आपण अवश्य भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज दिनांक 9 जुलै 2025 रोजी खेड तालुक्याच्या नूतन प्रांत अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सन्माननीय वैशाली पाटील मॅडम यांचे खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सतू कदम, तालुका सचिव उमेश देवरुखकर, लतीफ परकार, नंदिनी खांबे, देवसडे पोलीस पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। खेड नगर परिषदेचे ज्येष्ठ लिपिक आणि खेडचे ज्येष्ठ नागरिक परशुराम पाथरे हे गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी करतायत। यंदा त्यांचं वारीचं 60वं वर्ष असून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 12 सोबत आषाढीची वारी केली। त्यांच्यासोबत मनोज शिरगावकर गेली 15 वर्ष, ऋषिकेश कानडे गेली 11 वर्ष आणि महेंद्र शिरगावकर गेली 2 वर्षे वारीत सहभागी होऊन पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात। या वयात सुद्धा परशुराम पाथरे यांनी वारीला जायचे सातत्य सोडले नाही, याकरिता त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। खेड येथील काशीमठ येथे आषाढी एकादशी निमित्त रंगपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं।
गेले 29 वर्षे काशीमठ येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या रंगपूजेचं आयोजन केलं जातं। सर्व खेडवासीय या पूजेचा लाभ घेतात। नमस्कार। खेड श्री काशीमठ येथे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीचा उत्सव आज साजरा झालेला आहे। गेले 29 वर्ष आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव इथे आम्ही साजरा करतो आणि रंगपूजा म्हणून एक विशिष्ट पूजा दरवर्षी इथे केली जाते। सर्व खेडवासी इथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात। भाजपचे ज्येष्ठ नेते विधान परिषद माजी आमदार मधु चव्हाण, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन आणि मनसे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांची खेड काळकाई हॉटेल येथे भेट झाली। यावेळी तिघांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चाही झाली। या चर्चेमध्ये मधु चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून सूर्याच्या पोटी काजवा जन्माला आला असं वक्तव्य केलंय। प्रमोद महाजनांबरोबर तुम्ही काम केलंय, असते तर काय राजकारण कोणत्या दिशेला असतं किंवा काय सांगाल तुमचं मत काय वैयक्तिक? असं नाही, भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे, वी आर फ्रॉम ऑल संघ स्कूल ऑफ थॉट, त्यामुळे ते असते तर विचारांमध्ये काय फरक पडला नसता। ते विचार आत्मसात केलेले तर आम्ही सगळेच आहोत, पण त्याची अंमलबजावणी करण्यातल्या कृतीमध्ये कदाचित फरक पडू शकला असता, परंतु बदल असा काही वेगळा होईल का? सगळ्यांचं ध्येय एकच होतं। पण कदाचित महाराष्ट्रामध्ये युती फाटली तशी का त्याच्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली असती? नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो म्हणजे आणि ते वाक्य तर प्रसिद्ध व्हावं अशी माझी इच्छा आहे। 2009 साली प्रमोदजी आम्ही त्यांच्याबरोबर ते मला म्हणाले होते एकदा की म्हटलं किती दिवस युती करणार, ते म्हणाले 2009 साली मधू ही युती आहे, 2014 साली आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढणार। त्याही वेळेला प्रमोदजीचे फोन गेलेले उद्धव ठाकरे बाळासाहेबांना देत नव्हते, त्यामुळे प्रमोदजी असते तरी 2014ला जी स्थिती झाली असती तीच झाली असती। कारण जसं असं म्हणतात की युती प्रमोदजी महाजन आणखीन बाळासाहेब दोन एवढी महान माणसं होती, सगळ्यात मोठी आत बाहेर स्वच्छ होती, पारदर्शी होती, कपटी नव्हती, असे टोमणे मारणारे नव्हते, जे बोलायचे ते स्पष्ट असेल। परंतु बाळासाहेबांचा जो स्वभाव होता तोच त्यांचा होता। बाळासाहेब बाण मारायचे, जिथे जाईल तिथे जखम व्हायची पण रक्त भळभळा व्हायचं नाही, तीच प्रमोदजींची स्थिती होती। जसे बाळासाहेब सर्व पक्षांमध्ये त्यांचे नेते हवे असे होते, तसं भारतीय जनता पार्टीमध्ये अटलजी अडवाणीनंतर एकमेव नेता होते की जे सर्व पक्षामध्ये लोकप्रिय होते, आपुलकीने लोक बघायचे त्यांची पैसे। पण त्यांचा सुद्धा फोन उद्धव ठाकरे द्यायचे नाही तुमचं म्हणणं आहे? बाळासाहेब 2009 साली द्यायच्या नाहीत ते, म्हणजे ते आता मी इथे बोललो तर राजकीय अभिनवेशाने बोलेल। आजच्या परिस्थितीला कारण एकमेव व्यक्ती आहे, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे। आम्हाला वाईट असं वाटतं की सूर्याच्या पोटी काजव्याने जन्म घेतलाय असं आम्हाला वाटतं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।